Okay, now let us come back to business and start discussing about paper from polity segment. Okay, so first of all let us come down to polity segment. I'm sorry. So the first question that was in polity segment was, consider the following statements. Consider the following statements. Number 1, pursuant to the report of H.N. Sanyal Committee, the Contempt of Courts Act 1971 was passed. Right, number 1. Second, the Constitution of India empowers the Supreme Court and High Courts to punish for contempt for themselves. And the third one is, the Constitution of India defines civil contempt and criminal contempt. Defines. Okay, आता या 3 स्टेटमेंट्स मध्ये जर इफ यू लुक इनटू दिस स्टेटमेंट्स, फर्स्ट ऑफ ऑल एक फक्त फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते फॅक्च्युअल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे विचारलं की H.N. सान्याल कमिटीच्या रिपोर्टनं 1971ला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट पास झाला आहे का. इवन इफ लेट मी प्रॅक्टिकली टॉक टू यू, राईट. आता कारण की बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की सर यू आर नॉट इन द एक्झामिनेशन हॉल. एक्झामिनेशन हॉल म्हणजे तुम्ही इथे बसून जे लॉजिक लावताय तसे लॉजिक लागत नाही वगैरे. तो लेट मी टेल यू लॉजिकली की इवन एक्झामिनेशन हॉलमध्ये तुम्ही हे कसं करू शकत होतात. इवन इफ यू डिड नॉट नो की H.N. सान्याल कमिटीच्या बेसिसवरती हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट आला आहे की नाही, यू मस्ट नो. कारण की प्रत्येक ट्रेनर हे क्लासरूम ट्रेनिंगमध्ये शिकवतोच आणि मी तर फार डिटेल क्लिअरली सांगितलेलं आहे की टिपिकली कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पॉवर is provided to the Supreme Court of India under Article 129. For sure, 101% it is provided. Under Article 215 it is available to the High Courts also. So the power of the contempt of court is available too. That means statement number 2 is 100% correct, that they can punish anybody for their own contempt. That is not a problem. The thing is, the actual thing is, आता ह्यापैकी तुम्हाला H.N. सान्याल कमिटी माहिती जरी नसेल तरी हा ॲक्ट होता हे स्पेसिफिकली क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगितले. लक्ष्मीकांत जरी तुम्ही वाचलं असेल तर त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. सो दिस वॉज की हाफ करेक्ट तर आहेच, तो यू कॅन गेट एज्युकेटेड गेस. आणि त्याच्यानंतर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिफाईन्स सिव्हिल कंटेम्प्ट अँड क्रिमिनल कंटेम्प्ट. नो, साधा सरळ विषय लक्षात घ्यायचा आहे. जर ॲक्ट बनवलेला आहे तर कॉन्स्टिट्यूशननं कशाला सिव्हिल आणि क्रिमिनल कंटेम्प्ट एक्सप्लेन करायला पाहिजेत ना. कॉन्स्टिट्यूशन नाही करणार एक्सप्लेन. आर यू गेटिंग इट? दॅट मीन्स 1 is correct, 2 is correct, 3 is definitely wrong. And number 4 is, in India the parliament is vested with the powers to make laws on हे इथे कदाचित नंबर गेलाय त्याचा. इन इंडिया द पार्लमेंट इज वेस्टेड विथ द पावर्स टू मेक लॉज ऑन द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. आता ऑफकोर्स इफ द ॲक्ट has been made by the parliament, that means the parliament will definitely amend it. So त्याच्यामुळे परत पहिलं जर स्टेटमेंट बरोबर आहे तर चौथं बरोबर असायलाच पाहिजे. इट इज लॉजिक. आलं लक्षात? सो त्याच्यामुळे 1 and 2 ओनली, 1, 2 and 4 ओनली. सो युअर आन्सर इज बी, 1, 2 and 4 ओनली. कारण 3 फक्त एलिमिनेट झाले, बाकी सगळेचे सगळे बरोबर आहेत. आय होप देअर वॉज नो प्रॉब्लेम इन सॉल्विंग दिस क्वेश्चन. नाव दिस क्वेश्चन नंबर 12, दिस वॉज द स्ट्रेंज एलिमेंट इन युअर पॉलिटी सेगमेंट. ॲज आय टोल्ड यू की प्रत्येक सब्जेक्टमध्ये एखादा स्ट्रेंज एलिमेंट आलेलं आहे. तो दिस वॉज द स्ट्रेंज एलिमेंट. दिस वॉज द क्वेश्चन डायरेक्टली फ्रॉम लॉ. विथ रेफरन्स टू इंडिया, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. गव्हर्नमेंट, लॉ ऑफिसर्स अँड लीगल फर्म्स आर recognized as advocates, but corporate lawyers and patent attorneys are excluded from recognition as advocate. That means you are actually asked the definition of advocates in Indian law. Now, I personally believe that any UPSC aspirant does not know the answer or definition of advocate, and he should not know. त्याला काही गरज पण नाही आहे. But even last year also there were direct questions from law, and this year also there is direct question from law. आता actually I am a lawyer myself, therefore I can answer this particular thing. But if you are an UPSC aspirant, you do not know about it, then that's not a problem at all, because तुम्ही हा क्वेश्चन मग स्किप करायचा आहे. कारण मी स्किप कोणते करायचे हे पण अगोदरच सांगितले होते. जे तुम्हाला 100% माहिती आहे की मला येत नाही ते भारतात कोणालाच येत नाही. डोंट वरी अबाउट इट. राईट. तर जे मुलं UPSCचे लॉयर्स असतील त्यांनाच फक्त हा क्वेश्चन ठीकठाक आला असेल, बाकीच्यांना नाही आला. सो तुम्ही जर शहाणे असाल तर तुम्ही हा क्वेश्चन स्किप केलेला असेल असं माझं मत आहे. ओके, सो this is wrong actually. Okay, in the definition of advocate, everybody comes. Whoever can go into the court and argue for somebody on behalf of somebody else is called an advocate in Indian law. So त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. आणि बार काउन्सिल हॅव द पॉवर टू ले डाऊन द रूल्स रिलेटिंग टू लीगल एज्युकेशन रेकग्निशन ऑफ लॉ कॉलेजेस. येस, बार काउन्सिल regulates this also. So that means only 2 is correct. So for me the answer is B. Okay, so again, if you did not know the answer, do not worry, because nobody knew the answer.
राईट. कुणाला याचं टिपिकली आन्सर माहीत नव्हतं असं माझं मत आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही जर तो सोडून दिला असेल तर बेटर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 इज अ बिल अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन रिक्वायर्स अ प्रायर रेकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. Amendment, Constitution Amendment Bill requires the prior recommendation of the President of India? No, 100% not. Only money bill requires the prior recommendation of the President of India, and even the bill that is expected to be introduced in Article 3, or the bill that is expected to be money bill or financial bill. Financial bill means 1171 वाला, राईट. तर त्याला फक्त प्रेसिडेन्शियल रेकमेंडेशन्स किंवा परमिशन्स लागतात. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलला नाही लागत, म्हणजे स्टेटमेंट चुकीचं आहे. Now the statement number 2 is, when a constitution amendment bill is presented to the President of India, it is obligatory for the President of India to give his or her assent 100% right in Article 368 2. Right now you can open Bakshi and read it. It is clearly written in PM Bakshi that in Article 3 under Article 368, if particular constitution amendment has been passed by both the houses of the parliament, then it is mandatory on the President of India to pass that particular bill. He shall, असा शब्द वापरलाय, the President of India shall pass that particular bill. So that means this is a 100% right statement. A constitution amendment bill must be passed by both Lok Sabha and Rajya Sabha by special majority, and there is no provision for joint setting. 100% correct, right? Because joint setting can be organized only in case of ordinary bill, only in case of deadlock. So deadlock is considered to be only in case of ordinary bill. बाकी कशातही deadlock considerच केला जात नाही. That means तुमची कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलमध्ये तर जॉईंट सेटिंगचा काही संबंधच येत नाही. सो त्याच्यामुळे हे बरोबर आहे 100%. सो दॅट मीन्स युअर 2 and 3 आर करेक्ट, म्हणजेच बी इज युअर आन्सर, राईट. Then question number 14, let us say. Okay. Okay. Consider the following statements. The Constitution of India classifies the ministers into 4 ranks, with cabinet minister, minister of state with independent charge, minister of state and deputy minister. आता याच्यात कन्फ्युजन, UPSC ची नेहमीची सवय. सी यू हॅव टू ट्रॅक द ट्रेंड ऑफ UPSC, आणि इट इज अ ट्रेंड ऑफ UPSC की मुद्दाम स्टेटमेंट सगळं बरोबर असतं. 80% स्टेटमेंट इज करेक्ट किंवा 90% इज करेक्ट. उगी एखादा शब्द असा असतो जो 100% चुकीचा असतो. हिअर इट इज, हे बरोबर आहे की हे 4 प्रकारचे मिनिस्टर्स असतात, बट कॉन्स्टिट्यूशन डज नॉट डिफाईन देम और कॉन्स्टिट्यूशन डज नॉट क्लासिफाय देम. Okay, so the statement that is given is Constitution of India classifies, therefore this statement is a wrong statement. Now the total number of ministers in the Indian government including the prime minister shall not exceed 50% of the total number. 100% बरोबर. कितीतरी वेळेस मी तर तुम्हाला डिजिट सहित सांगितलेलं आहे क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्राममध्ये. वी हॅव रिटन दिस डाऊन ऑल्सो, राईट, की 15%च्या वरती नसायला पाहिजे. सो ओनली 2 इज 100% करेक्ट. तर कुठे आहे ओनली 2? ओनली 2. सो फॉर मी द आन्सर इज बी, राईट. ओनली 2 इज करेक्ट. त्याच्यानंतर इफ यू कम डाऊन टू क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15. सो 14 आय बिलीव्ह 13 असेल किंवा 14 असेल. दीज वर द इझिएस्ट क्वेश्चन्स फ्रॉम पॉलिटी सेक्शन्स, राईट. So question number 15 says which of the following is or are the exclusive power or powers of Lok Sabha. Exclusive. आता हे पण आपण क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्राममध्ये स्पेसिफिकली लिहून घेतलं आहे की ओनली लोकसभा कॅन डू धिस, ओनली राज्यसभा कॅन डू धिस. जेव्हा रिमेंबर दिस, जेव्हा आपण डिस्कशन केलं होतं की इज राज्यसभा अ सेकंड चेंबर और अ सेकंडरी चेंबर, आणि त्यावेळेस मग आपण हे बघितलं होतं की नो, राज्यसभा इज अ रिवायझिंग अँड सेकंड चेंबर, इट इज ॲज मच इम्पॉर्टंट ॲज लोकसभा. आणि त्यावेळेस मग मी डिफाईन करून तुम्हाला दिलं होतं की लोकसभाच्या स्पेशल पॉवर्स काय आणि राज्यसभेच्या स्पेशल पॉवर्स काय. तर त्यात साधा सरळ व्हेरी इझी क्वेश्चन. टू रॅटिफाय डिक्लेरेशन ऑफ इमर्जन्सी, रॉंग. कारण डिक्लेरेशन ऑफ इमर्जन्सीमध्ये क्लिअरली लिहिलं आहे इन आर्टिकल 352 की ऑर इवन 3, म्हणजे तुम्ही आता इथे स्पष्ट नुसती इमर्जन्सी लिहिलं आहे. उगीच कन्फ्यूज होण्यात मजा नाही की मग नॅशनल इमर्जन्सीबद्दल की स्टेट की फायनान्शियल कोणती काय असं ना. प्रत्येक इमर्जन्सी स्पष्ट लिहिलं आहे. एनी सच बिल दॅट हॅज बीन प्रोक्लेम्ड by the President of India must be ratified by both the houses of the parliament within certain period. So national emergency मध्ये 1 monthचा period आहे, financial and state emergency मध्ये 2 monthsचा period आहे, but ultimately both the houses have to ratify it. So that means this is not the exclusive power of Lok Sabha. Second, to pass motion of no confidence against the Council of Ministers, 101%. It is clearly written in Article 74 कि the Council of Ministers shall be collectively responsible to the lower house of the parliament. That means की तुमचं नो कॉन्फिडन्स मोशन जे असते ते फक्त लोकसभेमध्येच येऊ शकतं, बाकी कुठे येऊच शकत नाही, कारण की रिस्पॉन्सिबिलिटीज फक्त लोकसभेत असते. आणि टू इम्पीच द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, टू इम्पीच द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, नो. अगेन
वाय? बिकॉज इट इज द पॉवर ऑफ बोथ द हाऊसेस, दोन्हीमध्ये येतं. हां, इफ इट वॉज अबाउट व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया देन राज्यसभेची ती एक्सक्लुझिव्ह पॉवर आहे की ओनली इन राज्यसभा दिस बिल कॅन बी इंट्रोड्युस्ड. पण लोकसभेत नाही आहे, सो कन्फ्युजन होण्याचं काही कामच नाही. सो ओनली 2 इज करेक्ट. अगेन द आन्सर इज बी. राईट, UPSC लाईक्ड बी, आय बिलीव्ह. राईट, बी 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 खूप सारे आन्सर्स कंटिन्युअसली बीमध्ये येत आहेत. त्यानंतर बघा, यू हॅव क्वेश्चन नंबर 16 विथ रेफरन्स टू अँटी डिफेक्शन. With reference to anti-defection law in India, consider the following statements. Now this was again clearly talked about and written in the classroom training program. आणि इव्हन तुम्ही लक्ष्मीकांत जरी वाचला असेल तर लक्ष्मीकांतमध्ये या गोष्टी इन डिटेल दिलेल्या आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. राईट, द लॉ स्पेसिफाईज दॅट अ नॉमिनेटेड लेजिस्लेटर कॅन नॉट जॉईन. नॉमिनेटेड लेजिस्लेचर वी आर टॉकिंग अबाउट. सो राईट नाव वी आर टॉकिंग अबाउट राज्यसभा. राज्यसभेबद्दल आपण बोलतो, लोकसभेबद्दल आपण बोलतच नाही, बिकॉज ऑलरेडी वी हॅव एलिमिनेटेड द प्रोव्हिजन ऑफ नॉमिनेशन ऑफ लेजिस्लेटर्स इन लोकसभा. अँग्लो इंडियन जे आपण नॉमिनेट करायचो ते संपलेलं आहे आता. सो नॉमिनेटेड म्हणजे आपण राज्यसभेबद्दल बोलतोय. सो नॉमिनेटेड लेजिस्लेटर कॅन नॉट जॉईन एनी पॉलिटिकल पार्टी विदिन 6 months ऑफ बिंग अपॉइंटेड टू द हाऊस. Wrong statement. Ulta, the law says that if a nominated legislator wants to join any political party, he has to join it within the period of 6 months. After 6 months, if he joins, after 6 months of nomination, if he joins any political party, then only he will be defected. And Lakshat, that means he definitely can join any political party within the period of 6 months of his nomination. Right? So this is a wrong statement. The law does not provide any time frame within which the presiding officer has to decide a defection case. 100% correct. किती वेळात ही डिफेक्शन केस प्रिसाइडिंग ऑफिसरनं करायची हे विचारलंय का, सांगितलंय का लॉमध्ये? नाही. नाउ अँटी डिफेक्शन लॉचा क्वेश्चन वॉज व्हेरी मच एक्सपेक्टेड क्वेश्चन. आय हॅव टोल्ड इट इन द क्लासरूम ऑल्सो की आय बिलीव्ह दॅट दिस क्वेश्चन विल बी आस्क्ड इन द प्रिलिमिनरी ॲज वेल ॲज इन द मेन्स एक्झामिनेशन, बिकॉज देर हॅव बीन सेव्हरल केसेस ऑफ डिफेक्शन्स इन ऑल ओव्हर इंडिया. सो भरपूर स्टेट लेजिस्लेचर्समध्ये खूप वेळेला डिफेक्शनच्या केसेस झाल्यात मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये. अँड दॅट्स द रिझन की हे डिफेक्शन एक्सपेक्टेड होतं आणि ते आलं फॉर शुअर. सो आपलं 1 इंट करेक्ट आहे, 2 करेक्ट आहे. आपल्याला काय विचारलं, विच ऑफ द स्टेटमेंट गिवन अबोव इज ऑर आर करेक्ट. सो ऑफकोर्स 2 इज ओनली करेक्ट. सो द आन्सर इज अगेन बी. राईट, आपण जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून बी चालू आहे. ऑल राईट, देन लेट अस कम डाऊन टू 17. 17 इज अबाउट अगेन अ व्हेरी 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 सिम्पल क्वेश्चन. Attorney General of India and Solicitor General of India are the only officers of the government who are allowed to participate in the meetings of the Parliament of India. No. See, again 100% म्हणजे 99% of the statement is correct, only this part is incorrect. बाकी सगळं करेक्ट आहे. म्हणजे if you have attended the classroom training program, if you understood what the trainer taught, you would give this answer wrong. का? कारण की तुम्हाला माहिती आहे की अटॉर्नी जनरल करू शकतो, हे तुम्ही कुठेतरी ऐकलेलं आहे आणि तुम्ही पुस्तक वाचलेलं आहे. जर तुम्ही रिव्हिजन केलेली नसली तर तुमचं उत्तर चुकलेलं आहे. रिझन बिंग की स्पष्ट लिहिलेलं आहे, एक्स्ट्रा शब्द फक्त ॲड केलेला आहे. सो कन्फ्युजन खूप जास्त होऊ शकतं जर रिव्हिजन नसेल. देअरफॉर आय टेल यू की विदाउट 3 रिव्हिजन्स इफ यू आर एंटरिंग इन टू द हॉल देन दॅट्स अ सिन. राईट, यू शुड नॉट एंटर इन टू द हॉल. तो सॉलिसिटर जनरल जर नसतं ते स्टेटमेंट बरोबर होतं. सो फॉर मी दिस स्टेटमेंट इज रॉंग. सो actually Attorney General of India can attend any meeting of Lok Sabha, but it is clearly written in the constitution that he cannot vote, but he can attend every meeting, no problem at all. According to the Constitution of India, the Attorney General of India submits his resignation when the government which appointed him resigns. Again 99% of the statement is correct except this. According to the Constitution of India, it is a convention that when government resigns, the Attorney General resigns with them. Okay, so it is a convention, it is not typically written in the constitution. That means I believe only one is correct. So answer is A. Fortunately आपलं B पासून सुटका मिळाली आपल्याला. Okay, so this is 17. Then we have 18 with reference to the writs issued by the courts in India. Consider the following statements. So here we are talking about Article 30, Article 32 or Article 226, because here it is clearly mentioned की issued by the courts in India. Specifically फक्त सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट बद्दल नाही विचारलं पाहिजे, दोन्हीपैकी कुठे की असे ना. नाउ हिअर द टिपिकल क्वेश्चन इज ऑन mandamus. सो mandamus विल नॉट लाई अगेन्स्ट प्रायव्हेट ऑर्गनायझेशन. इथपर्यंत बरोबर आहे, बिकॉज इट इज क्लिअरली म्हणजे mandamusचा अर्थच काय होत असतो, वी हॅव रिटन इट डाऊन ऑलरेडी. राईट, mandamus इज
mandamus is we command. Right, so that means the government, the judiciary can command only the public officials or the lesser judiciary only. That means mandamus cannot be issued against private individual or private organization. इथपर्यंतचं स्टेटमेंट 100% करेक्ट आहे. अनलेस इट इज एंट्रस्टेड विथ अ पब्लिक ड्युटी. येस, अगेन 100% करेक्ट, पूर्ण स्टेटमेंट करेक्ट आहे. जर तुमची ऑर्गनायझेशनला कुठली पब्लिक ड्युटी नसेल तर द ज्युडिशरी विल नॉट एंटरटेन द केस ऑफ मॅन्डमस. एंटरटेन म्हणजे विल नॉट इश्यू द रेट ऑफ मॅन्डमस. Okay, so that means this statement is correct. Mandamus will not lie against a company even though it may be a government company. Okay, this is wrong. उलटा गव्हर्नमेंट कंपनीच्या तर अगेन्स्टच जायला पाहिजे ना मॅन्डमस. 100% तो गव्हर्नमेंट कंपनीच्या अगेन्स्टच जाणार. तो मॅन्डमस विल नॉट लाय अगेन्स्ट अ कंपनी इवन दो इट मे बी अ नो. हे इवन दोमुळे सगळा गोळ झालेला आहे. इट विल नॉट लाय अगेन्स्ट अ प्रायव्हेट कंपनी बट विल डेफिनेटली लाय अगेन्स्ट अ गव्हर्नमेंट कंपनी. एनी पब्लिक माइंडेड पर्सन can be a petitioner to move the court to obtain the writ of cure. हाँ, क्योर वॉरंटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे ना की एनी पब्लिक माइंडेड पर्सन मीन्स एनीबडी हू थिंक्स अबाउट की ही शॅल रेज द क्वेश्चन, ही कॅन रेज द क्वेश्चन. क्योर वॉरंटो कॅन बी इशू म्हणजे कॅन बी आस्क्ड, कॅन बी सॉट बाय एनी वन. सो दॅट मीन्स दिस इज अ राईट स्टेटमेंट. सो फॉर मी क्वेश्चन स्टेटमेंट नंबर 1 and 3 आर करेक्ट. आपलं करेक्टच विचारलं का? येस, करेक्टच विचारलं. सो मग आपला आन्सर काय असायला पाहिजे? 1 and 3 ओनली. दॅट मीन्स युअर आन्सर इज सी. राईट. सो फॉर क्वेश्चन नंबर 17च होता ना? येस, सॉरी 18. द आन्सर इज सी. त्याच्यानंतर आहे युअर क्वेश्चन नंबर 19, द मोस्ट बोरिंग क्वेश्चन ऑफ पॉलिटी सेगमेंट. वाय? बिकॉज इट वॉज अ व्हेरी फॅक्च्युअल क्वेश्चन. राईट. आणि टिपिकली जर तुम्ही आयुष्यमान भारत डिजिटल मिशन जर केलेलं नसेल तर ह्याच्याबद्दल शाश्वती थोडी कमी होते. तो आय बिलीव्ह अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही सोडून येऊ शकता. बट जस्ट बिकॉज आय हॅव टू गिव्ह ऑल द आन्सर्स देन आय एम प्रोव्हाइडिंग इट टू यू. अदरवाईज इवन इफ यू हॅव स्किप्ट इट यू हॅव डन अ व्हेरी गुड जॉब. राईट. जर तुम्हाला ते माहीत नसेल तर स्किप मारायचं. फक्त ह्याच्यात जर तुम्ही शहाणपणा केला असेल आणि लॉजिक लावला असेल आणि आता चुकला असेल तर मग तुमचा शनी प्रबळ आहे, त्याला कोणीच काही नाही करू शकत. विथ रेफरन्स टू आयुष्मान भारत डिजिटल मिशन कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. प्रायव्हेट अँड पब्लिक हॉस्पिटल्स मस्ट अडॉप्ट इट. नो, इट इज अ व्हॉलंटरी स्कीम. राईट. सो त्याच्यामुळे मस्ट वगैरेचा काही संबंधच नाही आयुष्मान भारतमध्ये. राईट. ॲज इट एम्स टू अचीव युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया शूड मस्ट काही संबंध नाही. इट इज व्हॉलंटरी. राईट. अँड इट हॅज सीमलेस पोर्टेबिलिटी अक्रॉस द कंट्री. येस, इट हॅज. राईट. वंडरफुली पोर्टेबिलिटी आहे. सो त्याच्यामुळे हे थर्ड वन इज 100% करेक्ट. सो आय बिलीव्ह द आन्सर इज युअर बी. ओके. अँड द लास्ट क्वेश्चन फ्रॉम पॉलिटी सेगमेंट इज with reference to Deputy Speaker of Lok Sabha. Now see, what did UPSC do to you? Right, this is a play that UPSC does. Ki they have not asked the question on speaker. Generally, the most important functionary, one of the most important functionaries in the parliament is speaker. परंतु UPSC has asked about deputy speaker because they knew की तुम्ही स्पीकर केल्यानंतर डेप्युटी स्पीकर करणार नाही. मग करणार नाही तर घ्या आता. ओके. सो काय विथ रेफरन्स टू डेप्युटी स्पीकर. पण इवन इफ यू डिड नॉट रीड इट स्टील आय बिलीव्ह लॉजिकच्या बेसिसवर तुम्ही सोडू शकत होते. ॲज पर द रूल्स ऑफ प्रोसिजर अँड कंडक्ट ऑफ बिझनेस इन लोकसभा द इलेक्शन ऑफ डेप्युटी स्पीकर शॅल बी हेल्ड ऑन सच अ डेट ॲज 100% ॲज मे बी फिक्स्ड बाय द स्पीकर ऑफ द लोकसभा. 100%. सो फर्स्ट ऑफ ऑल pro tem speaker takes an election for speaker and once speaker is elected ultimately he decides की when deputy speaker must be elected. So त्यात काही वादच नाही. त्याच्यानंतर there is a mandatory provision that the election of a candidate as a deputy speaker of Lok Sabha, mandatory provision shall be, see, and whatever I am doing you have to do it in the examination. जे युनिव्हर्सल असे काही स्ट्रॉंग वर्ड्स असतात ना त्याच्यावरती वाचतानाच अंडरलाईन करायच्या म्हणजे 4 गोष्टी लक्षात येतात आपल्याला की मला कोणत्या सेन्सनं द्यायचं आहे. सो देर इज अ मॅन्डेटरी प्रोव्हिजन दॅट द इलेक्शन ऑफ कॅन्डिडेट ॲज डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा शॅल बी फ्रॉम इदर द प्रिन्सिपल ऑपोजिशन पार्टी ऑर रुलिंग पार्टी. नो, पहिली गोष्ट लक्षात घ्या, मॅन्डेटरी प्रोव्हिजनचा काही संबंध नाही. दिस इज अ कन्व्हेन्शन आणि कन्व्हेन्शन पण काही फार जुनं नाही आहे. राईट. इट इज फ्रॉम द टिल द 10th लोकसभा तुमच्याकडे तर दोन्ही पण स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर सेम पार्टीचेच असायचे, मेजॉरिटी पार्टीचे. फ्रॉम 11th लोकसभा ऑनवर्ड्स ओनली वी हॅव स्टार्टेड दिस कन्व्हेन्शन की ऑपोजिशन पार्टीचे डेप्युटी स्पीकर असतात. सो दॅट इज नॉट मॅन्डेटरी. उद्या चालून ते कधी चेंज पण होऊ शकतं. बट आय हॅव टोल्ड यू ऑलरेडी इन द क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्राम की कन्व्हेन्शन्स इन पार्लमेंट और कन्व्हेन्शन्स इन डेमोक्रेसी आर मोर फॉलोड बाय द गव्हर्नमेंट अँड द लॉज देमसेल्व्स. राईट. सो जनरली तुटणार नाही पण काही सांगता येत नाही. त्याच्यानंतर द नेक्स्ट वन, द डेप्युटी स्पीकर हॅज द सेम
power as the speaker when he presiding, 100%, when he presides over the meetings, when there is absence of speaker, then of course deputy speaker assumes all the powers of the speaker. Same happens with the vice president. एक logic है. And the well established parliamentary practice regarding the appointment of deputy speaker is that the motion is moved by the speaker. No. So yes, it is a parliamentary practice, but the नाही sorry, हे पण चूक आहे, parliamentary practice पण नाही येते. It is clearly mentioned in the rules of Lok Sabha that the nomination must be by anybody. राईट, असं ते स्पीकरनंच करायला पाहिजे असं काही नाही. द नॉमिनेशन मस्ट बी बाय एनीबडी ॲड्रेस टू द सेक्रेटरी जनरल, राईट, आणि दॅट मस्ट बी सेकंडेड बाय द थर्ड पर्सन, राईट. एवढं साधारण दिलेलं आहे. सो त्याच्यामुळे दिस इज ऑल्सो रॉंग. सो बेसिकली काय आपली कंडिशन आहे सध्या, तर जस्ट अ मोमेंट, अरे एका व्ह्यूमध्ये आणण्यासाठी मी ते थोडंसं झूम आउट केलं. सो दिस इज राईट, देर इज मॅन्डेटरी प्रोव्हिजन रॉंग, deputy speaker has the same power is right, and this is also wrong. So that means your 1 and 3 are correct. So that means your answer is A. Okay, so all in all आता you have seen polity completely. So all in all polity मध्ये मला वाटतं 1 किंवा 2 प्रश्न जर सोडले तर बाकी कुठलाही प्रश्न असा नव्हता जो तुम्हाला डिफिकल्ट जायला हवा होता. येस, 1-2 जे डिफिकल्ट होते तुम्ही स्किप करायला पाहिजे होते, कारण ते डायरेक्ट आउट ऑफ द सिलेबस होते. ॲडव्होकेटची डेफिनेशन तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, आणि आयुष्यमान भारतविषयी तुम्हाला काही 100% माहिती असायला पाहिजे असं नव्हतं. सो त्याच्यामुळे ते स्किप जरी केले असते तर तुम्हाला 8 प्रश्न 100% बरोबर यायला पाहिजे होते. अँड ॲज एव्हरी टाईम पॉलिटी इज अ मार्किंग और स्कोरर सब्जेक्ट दिस इयर ऑल्सो. Right, now how this session will go on right now, so I'll take a back and Dilip sir will come over and Dilip sir will explain you the economy and geography sections. Okay, so right now Dilip sir will come and explain you the economy and geography section. So if you are watching live then that's good, otherwise याचे parts पण आम्ही नंतर अपलोड करू, त्यावेळेस you shall go through it. And if you have any problem or any discussion to be you want to do any discussion, then you can go ahead and connect with us anywhere on any platforms. We are available on all the platforms, so you can go ahead and connect with us, no problem at all. Okay, so Dilip sir will take the charge now. Thank you.